तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदाची जागा रिकामी झाल्यानं आता राष्ट्रवादीमध्ये हालचालींना वेग आलाय। मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळ यांची सरकारमध्ये एंट्री होईल अशा चर्चा सुरू झाल्या। फडणवीस आणि अजित पवारांमध्ये या संदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे छगन भुजबळांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात येण्याचा मार्ग हा मोकळा होण्याची शक्यता आहे। आम्ही कुठल्याही बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घालणार नाही। न्यायाची भूमिका आमची राहील। कुठल्याही चुकीच्या कृत्याला मग तो कार्यकर्ता असेल, नेता असेल, मंत्री असेल, त्या बाबतीमध्ये योग्य तो आम्ही निर्णय घेऊ। बरेच वर्ष मंत्री होता तुम्ही आणि त्या मंत्रिपदाच्या काळामध्ये तुम्ही काय खास काही काम केलंय? ओबीसीचे तरी काय का खास काम केलेलं आहे का? असं काहीच नाही। वर्णी लागेल की नाही लागणार, काय तुम्हाला शक्यता काय वाटते, तुमचा अनुभव पाहता? असं या सरकारमध्ये वर्णी लागण्यासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचारी असावं लागतं। ते जे कोण भ्रष्टाचारी असतील ते त्यांची वर्णी लागेल।